नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आजकाल खूपच ट्रेंडमध्ये चालणारी फुगाबाही मी आज तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर बघा, त्यासाठी मी डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे। यात आपल्या दोघी बाह्यांची कटिंग होणार आहे। तर 4 भाग होते, मी तुम्हाला दाखवले। तर बघा, अशा प्रकारे कपड्याला फोल्ड केलेला आहे। आता याची उंची आपण मोजून घेऊया। तर बघा, 6.25 ते 6.5 इंच उंची मी इथं घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर बघा, 4.5 ते 5 इंच मला बाही जी आहे तयार पाहिजेले, म्हणून 1 ते 1.5 इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर बघा, 6.5 इंचाची बाही येत आहे। 5 इंच किंवा 4.5 इंचही आली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला प्लेट्स घेतल्यावरच कळेल। तर बघा, 1.5 इंच मी वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली 5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 5 इंचाची जी आहे बाही येणार आहे। तर बघा, ही बाहीची बॉर्डर आहे। बॉर्डरसुद्धा 1 इंचाची आहे। तर बघा, उंची आपण मोजलेली आहे। आता जी रुंदी आहे, तर बघा, तयार रुंदी माझी तयार बाही जी आहे ती 9 इंचाची आहे रुंदीला, आणि 5 इंच मी इथं एक्स्ट्रा घेत आहे। बाकीचा एक्स्ट्रा कपडा जो आहे कट करून घ्यायचा आहे। 5 इंच मी इथं प्लेट्स टाकायसाठी जे आहे 5 इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे, आणि 9 इंचाची माझी बाहीची रुंदी आहे। तर बघा, बाहीला डाऊन करायचं आहे 3.5 इंचावर, आणि बघा, इथून आपण अगोदर आपल्या रेग्युलर बाहीचा शेप देऊन द्यायचा आहे। तर बघा, दोघी साईडला 3.5 इंच घेऊन घ्यायचं आहे एक्स्ट्रा घेतलेल्या कपड्यावर, आणि जी रेग्युलर बाही आहे त्याच्यावर सुद्धा वरून फक्त 2 इंच आपण घ्यायचं आहे, आणि 2 इंचावरून अशा पद्धतीने बाहीला आकार द्यायचा आहे। तर बघा, तुम्ही समजू शकता, जी आपली रेग्युलर बाही आहे तेवढं आपण रेग्युलर बाहीचं माप टाकायचं आहे, आणि जेवढं तुम्हाला प्लेट्स टाकायसाठी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे 4.5 इंच 5 इंच, जेवढं तुमच्याजवळ अवेलेबल असेल कापड तेवढं। फुगाबाईला जे आहे कापड जास्त लागतं। तर बघा, जिथं आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे 5 इंच, तिथं दोन्ही साईडला कट मारून द्यायचे आहे। साईडने खालून कपडा जो आहे बाहीच्या गोराईचा, तर साईडने थोडा कट करून घेतला आहे मी। तर बघा, एक बाहीला साईडमध्ये ठेवून द्यायची आहे। एक बाही मी तुम्हाला इथं शिवून दाखवणार आहे। तर बघा, जिथं आपण कट मारलेला होता, जे की 5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तिथून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे। तर बघा, खूपच बारीक बारीक प्लेट्स आपल्याला टाकायचे आहेत। तर बघा, मी इथं सुईच्या मदतीने खूपच बारीक बारीक प्लेट्स घेत आहे। जेवढ्या बारीक प्लेट्स घेतल्या तेवढी बाही जी आहे खूपच सुंदर दिसते। पफ जो आहे तिचा खूपच छान दिसतो। बाही जी आहे तयार होऊन खूपच छान आलेली आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजेल। तर बघा, मी सुई घेतलेली आहे। सुईच्या मदतीने एकदम बारीक बारीक प्लेट्स मी इथं टाकत आहे। अगोदर खालच्या बाजूला आपण जे आहे प्लेट्स जे आहेत टाकत आहोत। तर मैत्रिणींनो, खूपच फिनिशिंगमध्ये बाही जी आहे आपली तयार होणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ तर खूपच लोक बघतात, पण लाईक जे आहे कोणी करत नाही, म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करत चला। तर बघा, खालच्या साईडला आपण बारीक बारीक प्लेट्स जे आहेत टाकून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर प्लेट्स आलेले आहेत। आता आपण वरच्या साईडने प्लेट्स टाकायचे आहेत। तर बघा, खालच्या बाजूला आपण ज्या साईडने प्लेट्स टाकलेले आहेत, तर वरच्या बाजूला विरुद्ध दिशा घ्यायची आहे, म्हणजे एकसारख्या प्लेट्स आपल्याला टाकायच्या नाही आहेत। वरच्या बाजूला त्याच्या विरुद्ध प्लेट्स आपल्याला टाकायचे आहेत, जेणेकरून पफ जो आहे चांगला येईल। वरती 1.5 इंच एक्स्ट्रा कापड आपण घेतलेला आहे, ते आहे
बाहीमध्ये चांगला पफ क्रिएट व्हायसाठी 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि माझ्याजवळ कापडही तेवढंच होतं. तुमच्याकडे जर कापड जास्त असेल तर तुम्ही 2 इंचही घेऊ शकता, तुम्हाला बाहीमध्ये जास्त पफ हवा असेल तर. तर बघा, विरुद्ध दिशेने वरच्या बाजूने आपल्याला प्लेट्स जे आहेत टाकायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण खालच्या बाजूला प्लेट्स टाकले आहेत त्याच पद्धतीने वरच्या बाजूलाही टाकायचे आहेत सुईच्या मदतीने. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण मी खूपच चांगले व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर सगळ्यात अगोदर त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हालाच येणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझे दुसरे व्हिडिओसुद्धा बघू शकता. खूपच छान डिझाईन मी तयार केलेले आहेत. तर बघा, वरच्या बाजूने आपले प्लेट्स टाकून झालेले आहेत. तर बघा, आता बाहीची आपण जो घेर आहे राऊंडमध्ये तो बरोबर आहे की नाही चेक करून घ्यायचा आहे. तर बघा, 9 इंच बरोबर 9 इंच इथं बाहीचा घेर जो आहे आलेला आहे वरच्या साईडला. 9 इंचच मला हवा होता. 5 इंच जे एक्स्ट्रा होतं तेवढंच बरोबर प्लेट्स आपण टाकलेले आहेत. तर बघा, अस्तरवर बाही मी कट करून घेतलेली होती. अस्तरवर सुद्धा 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन कट केलेलं होतं. पण प्लेट्स आपण जे प्लेट्स टाकले आहेत त्यामुळे कापड जे आहे आपलं कमी झालेलं आहे उंचीला. तर बघा, फुगाबाईला अस्तर कसं लावायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने अस्तरला बाही जोडून घ्यायची आहे. बाहीला वरच्या साईडने जास्त ओढायची नाही आहे. आपण पफसाठी एक्स्ट्रा 1.5 इंच घेतलेलं होतं, म्हणून जसं आपला पफ आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून द्यायची आहे. कुठेही ओढताण करत शिलाई टाकायची नाही आहे. तर बघा, अस्तरचं एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊयात. तर बघा, अस्तरच्या बाहीवरचं एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेतलेलं आहे. आता बाहीला उलटी ठेवायची आहे आणि इथं 1.5 इंचाची पट्टी मी कट केलेली आहे. तर खालून 1.5 इंचाची पट्टी जी आहे बाहीला आपल्याला जोडायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. आता बघा, बाहीला आपल्याला सुलट करायची आहे आणि सुलट करून सुद्धा ते पट्टीला आपण फोल्ड करून शिलाई टाकून द्यायची आहे एका साईडने. तर बघा, अशा पद्धतीने अगोदर पट्टीला एक साईडने शिलाई टाकून द्यायची आहे फोल्ड करून. आता वापस ती पट्टीला फोल्ड करायची आहे आणि जो बाहीचा आपला काठ आहे त्या काठावरती ठेवायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने खूपच फिनिशिंगमध्ये आणि खूपच सुंदर बाही आपली तयार होत आहे. तर आता बघा, बाहीची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर इथे घेतलेली आहे मी लेस, आणि ती आता खाली आपल्याला लावून द्यायची आहे. त्याच्याने बाहीचा जो लुक आहे खूपच सुंदर दिसणार आहे. घातल्यावर तर बाही ही एकच नंबर दिसते. तुमच्याजवळ जर अशी बॉर्डर असल्यावर बाहीला ही बाही तुम्ही शिवू शकता.
खूपच सुंदर हिचा लुक येतो आणि घालूनसुद्धा खूपच सुंदर लुक दिसतो. तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असेल. तर बघा दोन्ही बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने किती छान पफ यांच्यात आलेला आहे. घातल्यावर तर खूपच छान दिसते. तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.